अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी पुन्हा एकदा दीपक केसरकर, एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। शिंदे आणि केसरकर यांच्या चौकशीची मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे, तर अंधारेंच्या मागणीनंतर शिवसेनेकडून सुद्धा पलटवार करण्यात आलाय। तर चाकणकरच्या अटक आत्ता तात्काळ होणं गरजेचं आहे। एकनाथ शिंदे आणि केसरकर या दोघांच्या चौकशा आत्ता होणं गरजेचं आहे। शेवटी कोणाला भेटणं किंवा कोणाबरोबर फोटो असणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही। उद्धव ठाकरेंनी बंधू खरातला पाणी दिलं, मग उद्धव ठाकरेंची चौकशी कधी करणार? मिलिंद नार्वेकरांचे फोटो होते त्यांच्याबरोबर, त्यांची चौकशी कशी करणार? अशोक खरात प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांच्या चौकशीची मागणी केली आहे। अशोक खरात सोबतचे एकनाथ शिंदेंचे आणि दीपक केसरकरांचे फोटो समोर आले होते। तसंच खरात सोबत केसरकर आणि एकनाथ शिंदे यांचे कॉल झाल्याचं दमानी यांनी समोर आणलं होतं। मात्र यानंतर आता सुषमा अंधारे यांनी देखील एकनाथ शिंदे आणि केसरकरांवर निशाणा साधत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे। महाराष्ट्राला कळू देत की याच्यामधले कोण कोण आरोपी आहेत, ते याच्यासाठी की पॉलिटिकल प्रिव्हिलेज असेल तर आम्ही वाचू शकतो असा संदेश अजिबात एकाही लिंगपिसाटाकडे जाता कामा नये। कितीही मोठा राजकीय वरदहस्त असला तरी त्याची गय होणार नाही, हा संदेश जर द्यायचा असेल तर चाकणकरच्या अटक आत्ता तात्काळ होणं गरजेचं आहे। एकनाथ शिंदे आणि केसरकर या दोघांच्या चौकशा आत्ता होणं गरजेचं आहे आणि चाकणकरची प्रॉपर्टी आणि खरातची प्रॉपर्टी या दोन्ही प्रॉपर्टीवर बुलडोजर चालवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। हे महत्त्वाचं मुद्दे। सुषमा अंधारे यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीनंतर दीपक केसरकर यांनी पलटवार केलाय। SIT आणि ED कडून चौकशी सुरू आहे। एखाद्याला भेटणं किंवा फोटो असणं हा गुन्हा नाही, संबंध नसताना आमची नावं घेणं चुकीचं असल्याचं केसरकरांनी म्हटलंय। SIT आणि ED दोघांची चौकशी चालू आहे। कुठे चुकून जरी नाव मिळालं तरी त्या व्यक्तीला बोलवलं जातं। शेवटी कोणाला भेटणं किंवा कोणाबरोबर फोटो असणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे केवळ प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देणं हे योग्य नाही असं मला वाटतं। SITला आणि EDला त्यांचं काम करून देणं, जिथे जिथे त्यांना कोणाची नोंद मिळते त्याला त्यांनी चांगल्या चांगल्या लोकांना बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे माहिती घेण्यामध्ये काहीही चुकीचं नाही आणि काही संबंध नसताना विनाकारण आमची नावं घेणं, केवळ आमची ओळख आहे म्हणून, हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं। शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी देखील सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे। अंधारेंकडे लक्ष देत नाही, उद्धव ठाकरेंनी खरातला पाणी दिलं, नार्वेकर देखील भेटायला गेले होते, त्यांच्या चौकशीची मागणी अंधारे करणार का असा सवाल वाघमारेंनी उपस्थित केला। त्यामुळे यांच्याकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही, यांना काही कळत नाही, फक्त बडबड करायची आणि मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळी नावं घ्यायची, हेच यांचं काम आहे। उद्धव ठाकरेंनी बंधू खरातला पाणी दिलं, मग उद्धव ठाकरेंची चौकशी कधी करणार? मिलिंद नार्वेकरांचे फोटो होते त्यांच्याबरोबर, त्यांची चौकशी कशी करणार? याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। अशोक खरात प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। अंधारेंकडून खरातशी संपर्क असणाऱ्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून देखील सुषमा अंधारे यांना उत्तर देण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।